शायद देखना पड़ेगा, अपील जोरदार की जा रही है अंपायर के पास। जरूर डाइव लगाए थे विकेट कीपर ने कि जरूर शायद लपका के या इस गेंद को शायद पैरों को छू कर गई होगी गेंद, और इसलिए एक दबाव डाला था अंपायर के ऊपर, लेकिन अंपायर ने ना कहा। एक शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, बल्लेबाज थोड़े से हटकर खेलना चाहते थे, बल्ला ऊपर से चला गया, गेंद नीचे से चली गई। एक ठीक ठाक गेंदबाजी, सही लाइन के साथ गेंदबाजी को अंजाम देता हुआ गेंदबाज हुआ। इस बार रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, फिर एक बार सही लाइन के ऊपर गेंद, टिप्पे के ऊपर, निशाने के ऊपर गेंद चले गई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। और क्रिकेट में टेनिस बॉल क्रिकेट हो या लेदर बॉल क्रिकेट, अगर आपकी लाइन सही हो, लेंथ सही हो, तो बल्लेबाज हक्का बक्का रह जाता है। आगे निकले थे गेंदबाज के सर के ऊपर से सीधी डाइव, यहाँ पर बैक टू द बॉलर का मिस फील्डिंग हो गई। पहले ही रन के साथ दूसरे के लिए पलटे और दूसरा रन यहाँ पर मुकम्मल होता हुआ 2 रन के बदौलत अब टोटल मात्र परावर्तित होती हुई, जो कि 3 रन बगैर किसी नुकसान पर। एक शानदार प्रयास था गेंद को रोकने का, लेकिन शॉट इतना करारा था, हाथ को लगने के बावजूद गेंद लगभग सीमा रेखा के तरफ चली गई थी। फिर एक बार, इस बार उड़ा दिया है मिड विकेट, मिडॉन क्षेत्र में खिलाड़ी वहां पर तैनात, लेकिन दर्शक बंद करेंगे गेंद सीमा रेखा पर 4 रन के लिए। तो होता हुआ एक चौवा जरूर निकला है, लेकिन उसके बावजूद 7 रन, एक नपा तुला ओवर, कसावट भरी गेंदबाजी का प्रदर्शन शिवा द्वारा। और गेंदबाजी में अब मात्र शायद खुद आएंगे रुपेश तांडेल गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, वह फील्डिंग फैलाएंगे। 4 खिलाड़ी 30 यार्ड घेरे के बाहर रखने की अनुभूति, लेकिन खिलाड़ी लगाओगे क्या? यहाँ पर देखिए आप कितना बड़ा गैप, एक मिडॉन है, मिड विकेट लगभग डीप स्क्वायर लेग की दिशा में, लेकिन वहां से एक बड़ा गैप नजर आता हुआ देखना है अब, जो कि किस तरह से आगे चलता हुआ ये मुकाबला किस तरह से घटेगा। फिलहाल रुपेश तांडेल गेंदबाजी के लिए पहला ओवर समाप्त, 7 रन मात्र स्कोरबोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। साफ करेंगे गोपाल भट्टा, इस बार हल्के हाथों से खेल दिया, सिंगल जरूर निकलेगा वहां पर शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर जब तक फील्ड किया जाए। सिंगल के साथ चोर बदला गोपाल भट्टा, और गोपाल भट्टा जानते हैं मैदान के बीच में टिके रहना है, इस मैदान के ऊपर रन आसानी के साथ बनेंगे। छक्के चौके आपके हाथ में ताकत होनी चाहिए, टाइमिंग होनी चाहिए, लेकिन देखना पड़ेगा जिस तरह से रुपेश तांडेल ने पिछले मैच में बल्लेबाजी की। फुल टॉस डिलीवरी, रिवर्स अटैम्प्ट, इस बार हवाई फायर, लेकिन ताकत नहीं थी स्ट्रोक में। जब तक फील्डर फील्ड करे, थ्रो करे, तब तक 2 रन और खाते में जुड़ते। और थ्रो गया, तीसरे के लिए पलटना चाह रहे थे, लेकिन कवर बैकअप बेहतरीन, और 2 रन के बदौलत अब टोटल में बदलाव, टोटल जो कि यहाँ पर आगे बढ़ता हुआ 10 रन डबल फिगर में बगैर किसी नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। अच्छा प्रयास था बल्लेबाज दत्ता दूरी का, लेकिन टाइम नहीं कर पाए, ताकत नहीं प्रदान कर पाई स्ट्रोक में, जिसके चलते 2 रन मात्र। इस बार बैक पर ढकेला था बल्लेबाज को, हल्के हाथों से खेल दिया, सिंगल के लिए कलाई के सहारे जब फील्डर फील्ड करे, सिंगल तब तक निकलता हुआ 11 रन टोटल स्कोर बोर्ड पर। और जिस प्रतियोगिता का इंतजार था दर्शकों को, वो प्रतियोगिता आज आखिर इस मैदान के ऊपर रंग लाती हुई, तीसरा मुकाबला आज के दिन का इस मैदान के ऊपर आपको नजर आता हुआ। हटकर खेला हुआ इस स्ट्रोक फाइन लेग की दिशा में, खिलाड़ी वहां पर तैनात आए जब तक गेंद को फील्ड करे, हल्के से फंबल हो गए, लेकिन सिंगल का ही मन बना लिया था। सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ, जो कि 12 रन स्कोरबोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। हमारे साथ बगल में स्कोरिंग की जानकारी दे रहे अमोल केसरकर, मेरे साथ है गुरु चिटनीस, राजा सामंत, महेश डोंगरे, सचिन सावंत, योगेश परब और दीपक परब। अच्छी गेंद हल्के हाथों से खेलना चाहते थे, बाल बच्चे, बल्ले का सिरा नहीं लगा, तेजी की रफ्तार से गेंद चले गई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। कुछ गुनगुनाते हुए, कुछ बातें करते हुए बल्लेबाज के साथ
इस बार खेल दिया जमीन के सारे विद लंग कारपेट का रनआउट का मौका, लेकिन हाथ में आई नहीं गेंद, सिंगल और निकलता हुआ। पहले प्रयास में अगर गेंद हाथ में आ जाती तो 50-50 का मामला शायद बन जाता। साथ साथ दूसरा ओवर समाप्त, 2 ओवरों का खेल समाप्त, 13 रन टोटल स्कोर बोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। अभी भी 24 गेंदों का खेल बाकी। अगर बात की जाए 6.5 के औसत से 13 रन टोटल स्कोरबोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। 24 गेंदों का खेल बाकी और जिस तरह से इस मैदान की खासियत है, लगभग 6 ओवर में 60-65 तक आपको स्कोर बनाना पड़ेगा पहले बल्लेबाजी करते हुए। अगर आपके पास गेंदबाजी ठीक ठाक हो, अगर आपके पास सामने वाली बल्लेबाजी की बात की जाए तो रुपेश टांडल ने 44 रनों के यादगार लाजवाब नाबाद पारी खेली थी इसके पहले मुकाबले में, और उसको देखते हुए यहाँ पर 70 का आंकड़ा मुकम्मल आपको करना पड़ेगा। और गेंदबाजी में बदलाव नजर आता हुआ, और गेंदबाजी के लिए जो कि गेंदबाज शिवा जड़वी जो कि फिर एक बार गेंदबाजी के लिए रिवर्स अटेम्प्ट करना चाह, शायद चूके बल्ले को शायद लगिया ने देखने वाला बात हो गया। अंपायर का इशारा आना बाकी, फिलहाल तो अंपायर का इशारा नहीं, इसका मतलब गेंद बल्ले को लगकर उसके बाद पैरों से टकराई, सिंगल निकला। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 14 रन बगैर किसी नुकसान पर। गोपाल भट्टा इस बार हट करके अलावा हवाई फायर, काफी देर तक हवा में ताकत है स्ट्रोक के नीचे, एक शानदार कैच, और गोपाल भट्टा की पारी यहां पर समाप्त। दूसरी मुकाबले में लगता है बाउंड्री को देख करके आसानी के साथ छक्के लग जाएंगे, लेकिन इस मैदान के ऊपर भाई आप खरीद तब तो उतरोगे जब आपके बल्ले के साथ सही कांटेक्ट हो जाएगा, टाइमिंग हो जाएगा, ताकत आपके पास होगी, तभी गेंद सीमा रेखा पार जाएगी। बाउंड्री आपको छोटी नजर जरूर आएगी, लेकिन वो मात्र आपको धोखे का इशारा है, वहां पर धोखा आप खा जाओगे। और यही बात कर रहा था मैं सुबह के सत्र में भी ऐसा ही आपको देखने को मिला, और यही बात दोहरा रहे थे गोपाल भट्टा। शायद ताकत थोड़ी सी कमी, ऊंची चली गई थी गेंद, और जिसके चलते एक शानदार कैच। और नए बल्लेबाज अब रोहन लोने मैदान के अंदर वन डाउन के हैसियत से। उल्टा डिले इस बार खेलना चाहते, जमीन के सारे मिड विकेट की दिशा में मिड ऑन से खिलाड़ी आए, गेंद को फील्ड किया, पहला रन पूरा, दूसरे के लिए पलटे, बेहतर रनिंग बिटवीन द विकेट, लगभग तैयार नहीं थे यहाँ पर दत्ता दूर दूसरे के लिए, लेकिन उनको खींचा रोहन लोने ने। मैं तो कहूंगा ये 1.5 रन जो है ना वो रोहन लोने के खाते के ऊपर लिखे जाने चाहिए। इस तरह से रनिंग बिटवीन द विकेट लगभग खींच लिया था दत्ता दूरी को, और दूसरा रन पूरा कर दिया। और यही होना चाहिए क्रिकेट में, जहां जहां मौका मिलता है वहां आप रन बटोरने की कोशिश करें। हर एक रन महत्व, हर एक रन का महत्व जब आखिरी दौर में नजर आएगा। इस बार खेला स्लोअर वन डिलीवरी, गैप में गेंद क्या खिलाड़ी रोक पाएंगे, गेंद ने काटा बदला, और गेंद को जब तक रोके सीमा रेखा के अंदर, तीसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज, और टोटल मात्र अब इन 3 रनों के साथ स्कोरबोर्ड को आगे लेकर जाते हुए 19 रन 1 विकेट के नुकसान पर। बेहतर रनिंग बिटवीन द विकेट लोने अभी मैदान के ऊपर जा चुके हैं, और इस खिलाड़ी में खासियत यही है, ये सिंगल को डबल में कब परावर्तित करता है पता ही नहीं चलता, इतनी तेज रनिंग बिटवीन द विकेट इसकी रोहन लोने की रहती है। ओ इस बार आड़े बल्ले के साथ खेलते थे, अपील जोरदार, बल्ले को लगे, विकेट कीपर के हाथ में, और एक विकेट का पतन, रोहन लोने आउट, विकेट नंबर 2।
उल्टा डिलीवरी कलाई के सारे खेल दिया, निश्चित रूप से डिफाइन लेग की दिशा में पहला रन तेजी के साथ दूसरे के लिए भागना चाहते थे लेकिन मना कर दिया। सिंगल के साथ अब टोटल जो कि आगे बढ़ता हुआ 20 रन, लगभग आधे ओवरों का खेल समाप्त, 3 ओवर समाप्त 20 रन। स्कोर की अगर बात की जाए ठीक ठाक, अभी भी आधे ओवरों का खेल बचा है और जिस तरह से ये मैदान सुबह से खेला गया है 70 का आंकड़ा आपको स्कोर बोर्ड के ऊपर लगाना पड़ेगा और आने वाले समय में आपको गेंदबाजी करनी पड़ेगी, वरना भाई इस मुकाबले में ज्यादा जान तो नहीं बचेगी। 18 गेंदें अभी भी बाकी है, आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी, सामने वाले गेंदबाजों के ऊपर अटैक करना पड़ेगा क्योंकि क्रिकेट में अटैक इज द बेस्ट डिफेंस कहा जाता है और यही कर आपको नेस्त नाबूद करना पड़ेगा गेंदबाजी को। क्या होगा इस बचे हुए 18 गेंदों में, किस तरह से होती है बल्लेबाजी, किस तरह से होती है गेंदबाजी, ले चलता है कमेंट्री बॉक्स में बदलाव के तहत गुरु चिटनिस को आमंत्रित करता हूं और इस दोपहर के सत्र में मैं तमाम दर्शकों से विदा लेता हूं। धन्यवाद। धन्यवाद। चौथ्या षटकाला सुरुवात होते, पहिल्या चेंडूवरती घडीगारात मिड विकेट क्षेत्रात सोपा झेल, डबावाला बळी पडतात एका मागोमाग एक, ते मात्र फ्रेंडशिप रायडर्स मातोंडचे खेळाडू 20 धावा आणि आता मात्र तिसरा घडीगारात कौतुक करावं तेवढं थोडं, काय टिचून गोलंदाजी केली आतापर्यंत टाकलेल्या पहिल्या 3 षटकात आणि त्याच्यावरती तो जो भक्कम पाया रोवला त्यावरती कळस चढवण्याचं काम आता मात्र हा चौथा गोलंदाज करतोय तो किरण। पहिल्या चेंडूवरती पहिला गडी अजून आपला वैयक्तिक पहिली सफलता प्राप्त करतोय, एकंदरीत तिसरा धक्का बसतोय तो फ्रेंडशिप रायडर मातोंड संघाला। पुढचा चेंडू सुरेख चेंडू खेळपट्टीवरती थोडासा उसळतोय, त्यामुळे अचानक उसळलेल्या चेंडूवरती पूल मारण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाजनं, परंतु या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही। दत्ता धुरी नावाचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती सलामीचा फलंदाज या नात्याने मैदानामध्ये। पुढचा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा देखील फटका, वन बाउन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात मात्र चेंडूला अडवतोय। जोपर्यंत त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय, परतीची फेक होते, तोपर्यंत एक धाव मात्र सहज धावून पूर्ण केली जाते। एका धावेच्या मोबदल्यात 21 अशी धावसंख्या धावफलकावरती लागते। प्रथम फलंदाजी करताना या मैदानावरती पहिल्या 2 सामन्याचा आपण विचार केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी 60 ते 70 धावांचा पल्ला हा गाठवला। पुढचा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा ऑफ ड्राईव्हचा सुरेख फटका, लॉंग ऑफ क्षेत्रात धावबाद करण्याची संधी, परंतु पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट। थोडीशी क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकाची ढिलाई, त्याचं रूपांतरण बघा, एका धावेचं रूपांतरण केलंय 2 धाव्यांमध्ये। 23 धावा आता मात्र 2 धाव्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पुढे सरसावते, गडी बाद झाले ते 3, षटक चालू आहे ते 4थं। प्रथम फलंदाजी करताना 60 ते 70 धावांचा टप्पा हा निश्चितपणे गाठावा लागेल फ्रेंडशिप रायडर मातोंड संघाला। जर एखादं आव्हान प्रतिस्पर्धी संघ राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध उभारायचं असेल, कारण मागच्या सामन्यात आपण बघितलं की 62 धावा विजयाचं उद्दिष्ट होतं आणि त्यात मात्र अतिशय सहज गतीनं त्यानं या सामन्यात विजयशी संपादन केले होते। त्यामुळे त्यांच्यासारखा एका पुढचा चेंडू बघा, चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक येतो, आपल्या जागेवर न हलता अगदी ज्या ठिकाणी जशी कॅचिंग प्रॅक्टिस द्यावी त्या पद्धतीचा फटका सरळ त्याच्या हातामध्ये जातोय, अजून एक धक्का बसतोय, तो मात्र फ्रेंडशिप रायडर्स मातोंड संघाला। धाव 23 धावा धावफलकावरती, 4 गडी माघारी परतलेले। एखादी आव्हानात्मक धावसंख्या 50 ते 60 धावांचा टप्पा गाठण्याच्या उद्दिष्टानं मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात, दुसऱ्या बाजूने मात्र ठराविक अंतरानं एका मागोमाग एक गडी मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये गारद होताना दिसते ते फ्रेंडशिप रायडर्स मातोंड संघाचे। मी तर म्हणतो पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावरती प्रस्थापित केलंय ते मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे संघानं। एकंदरीत पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतोय, 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, 5वं षटक घेऊन वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघातर्फे 5वं षटक घेऊन मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताबचा हकदार, मागच्या सामन्याचा हिरो रुपेश तांडे।
पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा त्याच्यावरती चेंडू हवेमध्ये झेल चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्र पहिल्या प्रयत्नात त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय तेवढाचा थ्रोही तेवढाच चांगला नाहीये प्रयत्नात ज्या ठिकाणी केवळ एक धाव आली असती त्या ठिकाणी 3 धावा तब्बल प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा या बोनसच्या रूपात एकंदरीत 3 धावा क्षेत्ररक्षकाच्या थोडीशी ढिलाई मैदान फार मोठं आहे त्यामुळे या मैदानावरती दुहेरी धावा घेणं तिहेरी धावा घेणं अतिशय सोपं संबोधलं जातं एक चांगलं ऐतिहासिक मैदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याचं ओळखलं जातं ते सावंतवाडीचं जिमखाना मैदान 26 अशी धावसंख्या आता मात्र 3 धावांच्या मोबदल्यात कामगिरीवरती निश्चितपणे नाराज दिसतोय स्वतः त्या ठिकाणी कर्णधार रुपेश तांडेल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीच्या मोर्चावरती सामना करतोय तो दत्तात्रय रिव्हर्सिपचा अटेम्प्ट आणि यावेळी मात्र चांगला कनेक्ट केलाय चेंडूवरती निश्चितपणे छाप होती ती षटकाराची ज्या षटकाराची खरं तर नितांत आवश्यकता धावगती वाढवण्याच्या दृष्टीने होती तो मात्र महत्वपूर्ण षटकार मिळून येतो दत्तात्रय 32 धावा धाव फलकावरती आणि त्यानंतर हा बघा एखादा चांगला गोलंदाजावरती दबाव काय असतो बघा एखादा षटकार ठोकल्यानंतर थोडीशी लाईन आणि लेंथ गोलंदाजाला बदलावी लागले काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आपल्या दिशेपासून भरकटतोय चेंडू स्क्वेअर फेकतोय रुपेश पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा अटेम्प्ट हलका अपील त्या ठिकाणी पायचीचं पंचांकडनं होतं धावबाद करण्याची संधी देखील आली होती गोलंदाजाला परंतु पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतो धावबाद करण्याची संधी दबडली जाते एक धाव निश्चितपणे मिळेल ती मात्र अवांतरच्या रूपामध्ये लेग बाईच्या रूपामध्ये मिळेल एका धावेने धावसंख्या आता मात्र 34 धावांवरती येऊन पोहोचली 4 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती अजूनही या षटकानंतर केवळ एका षटकाचा खेळ येणे शिल्लक आव्हानात्मक धावसंख्या मी मगासपासून म्हणतो 50-60 धावांचा टप्पा निश्चितपणे गाठावाच लागेल जर एखादी सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल याच प्रयत्नात त्या ठिकाणी फलंदाज दिसतायत पण दुसऱ्या बाजूने राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा प्रयत्न बघा त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने धावबाद करण्याची संधी पुन्हा एकदा गचाळ कामगिरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना होते परंतु ज्या ठिकाणी एक धाव आली त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत आणि तिसरी जी धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय आणि गडी गारत होतो एकंदरीत 5वा निम्मा संघ तंबू मध्ये धावसंख्या धाव फलकावरती गुणलेखक सांगतायत ते झाले 36 आणि 5 गडी बाद डीजे स्थिरावलेली 36 अतिशय सुरेख गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलं या डावाचा विचार केला तर केवळ मला वाटतं एक चौकार आणि एकच षटकार आतापर्यंत या पहिल्या 5 षटकांच्या खेळामध्ये पुढचा चेंडू मोठा फटका चेंडू हवेमध्ये निश्चितपणे कोणत्याही क्षेत्ररक्षकांना सर्व क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रेक्षकाच्या भूमिकेत चेंडू सीमा पार 6 धावा डावातील दुसरा षटकार वैयक्तिकही त्याचा दत्ता धुरीचा दुसरा षटकार मध्ये उतरलाय चेंडूवरची त्याची नजर आता पूर्णपणे स्थिरावलेली आहे त्याला हा क्रिकेटचा चेंडू फुटबॉल सारखा दिसत असावा म्हणून या षटकात जोरदार प्रहार करतोय षटकार ठोकतोय धावसंख्या आता मात्र 42 वरती येऊन पोहोचते पुन्हा एकदा वरपीट पद्धतीने पुन्हा एकदा त्याच दिशेनं लॉंग ऑन द मिड विकेटच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न यावेळी बसतोय चेंडू निर्धाव जातोय षटक संपते रुपेश तांडेलचं थोडंसं महागडं षटक रुपेश तांडेल याचं संपुष्टात येत आहे तब्बल आमचे गुणलेखक सांगतात या षटकात 19 धावा कुठल्या त्यात मला वाटतं 2 उत्तुंग षटकार याच षटकात ठोकले ते दत्ता धुरीनं एक महागडं षटक ज्या षटकाची खरं तर नितांत आवश्यकता होती ती मात्र राजाराम फ्रेंडशिप रायडर्स मातोंड संघाला ते षटक मात्र मिळवून दिलं ते दत्ता धुरीच्या सुरेख फलंदाजीच्या जोरावरती दत्ता धुरीचा विचार केला तर 2 षटकार एका चौकाराच्या निशील साह्यानं 29 वरती खेळतोय आता मात्र आबाद झळवी गोलंदाजीच्या मोर्चावरती येताना दिसतोय वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघातर्फे 6वं अर्थात अंतिम षटक घेऊन आबाद झळवी गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना दिसतोय सामना करेल तो सुहास सावंत डावखोर हाताचा फलंदाज बाळू कानवडेकर बाद झाल्यानंतर धावसंख्या 42 आहे 42 लास्ट ओव्हर
आखोटप्पाचा चेंडू, पुलचा फटका, फसलेला फटका, झेल जातोय, गडी गारत होतोय, 6वा धक्का बसतोय फ्रेंडशिप रायडर्स मातोंड संघाला. आबाजळवी बघा आल्या याला आपल्या संघाला एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त. फलंदाजी करतोय, परंतु दुसऱ्या बाजूनं एका मागोमाग एक ठराविक अंतराने गडी मात्र गारत होत आहेत. त्यामुळे धावफलक थोडासा त्या ठिकाणी स्थिरावलेल्या स्थितीमध्ये ती 42 धावा. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना नवीन फलंदाज सुहाची जागण्यासाठी गौरव गडेकर मैदानामध्ये जाताना दिसतोय. साथ देण्यासाठी दत्ता धुरीची. 42 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. आबाजळवी हा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती. दत्ताचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवावा, धावसंख्या वाढवावी हा प्रयत्न दत्ताचा. परंतु दुसऱ्या बाजूने आबाजळवी अंतिम षटकात, या निर्णायक षटकात, महत्वपूर्ण षटकात अतिशय टिचून गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती गडी गारत, दुसरा चेंडू निर्धाव, अशी ही कामगिरी आतापर्यंत टाकलेल्या 2 चेंडूत होते ती गोलंदाज आबाजळवीचे. तोच आबाजळवी पुन्हा एकदा सज्ज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. फुल टॉस चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जातोय निश्चितपणे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. बघता बघता त्या ठिकाणी अगदी सीमारेषे नजदीक चेंडू अडवला जातोय. परिणामी त्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय, परतीची फेक होते, तोपर्यंत 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यानं दत्ता धुरी आपल्या वैयक्तिक धावसंख्येत भर घालत संघाची धावसंख्या नेऊन ठेवतो. तो 44 धावांवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फ्रेंडशिप रायडर्स मातोंड संघाची धावसंख्या खेळतो. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध या नगराध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेअंतर्गत या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती 44 धावा 6 गडी बाद. पुढचा चेंडू थोडासा दिशेपासून भरकटतोय. निश्चितपणे डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. समालोचन कक्षाकडे इशारा करतायत. चेंडू स्क्वेअर असल्याचा एक अवांतर धाव. 45 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आबाजळवी गोलंदाजीच्या मोर्चावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स टर्न, यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं, यावेळी मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू बघता बघता सीमा पार 4 धावा. धुरी एका बाजूने संघाचा एक हाती किल्ला लढवताना या सामन्यामध्ये दिसतोय. पुरेपूर वर्चस्व दत्ता धुरीचं फलंदाजीमध्ये. जवळपास धावा झाल्या त्या 75% धावा जवळपास या दत्ता धुरीने जमवल्यात. त्यात त्याच्या 2 खणखणीत चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराचा समावेश. तोच दत्ता आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरती सज्ज होतोय. स्लोअर रन पद्धतीचा चेंडू, परंतु टाकण्याचा प्रयत्न आबाजळवीचा फसतोय. आपल्या दिशेपासून पुन्हा एकदा भरकटतोय आणि या अवांतर धावेच्या जोरावरती 50 धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरतोय तो मात्र फ्रेंडशिप रायडर्स मातोंडचा संघ. 50 धावा धावफलकावरती लागतायत. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. आबा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती दत्ता धुरीसाठी 50 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. हा मात्र रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार 6 धावा. दत्ता धुरीच्या बॅट मधून एक निर्णायक षटकार, खणखणीत षटकार, वैयक्तिक आणि डावातील हा तिसरा षटकार निघतोय तो दत्ता धुरीच्या बॅट. धन्यवाद. 6 गडी बाद. पुढचा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा खेचून खेळतो. चेंडू जातो डीप मिड विकेट क्षेत्रात. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, निश्चितपणे धाव बाद करण्याची संधी. ओहो, आणि त्या ठिकाणी बघा यष्टी रक्षक मात्र चुकतोय. अंतिम चेंडूवरती त्या ठिकाणी दबावाच्या परिस्थितीमध्ये यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडीशी चूक करतोय. ज्या ठिकाणी धावबाद करण्याची संधी होती, यष्टीरक्षकाची सुमार कामगिरी, त्याचा फटका त्याच्या संघाला बसतोय. एका धावेचं रूपांतरण 2 धावेमध्ये सक्सेसफुल पूर्ण करतायत, यशस्वी पूर्ण करतायत ते फलंदाज. निर्धारित पहिल्या 6 षटकांचा खेळ संपतोय. 58 धावा धावफलकावरती लागतायत. 59 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवातीच्या 4 षटकात वाटलं होतं जेव्हा सामना सुरू होता, पहिल्या 4 षटकात धावफलकावरती धावा लागल्या होत्या त्या केवळ आमचे गुणलेखक सांगतायत की 23 धावा झाल्या होत्या. असं वाटलं होतं की निश्चितपणे 50 धावांचा टप्पा गाठण्यापासून फ्रेंडशिप रायडर्स मातोंड संघाला प्रतिस्पर्धी संघ राजाराम वॉरियर्स तळवडीचा संघ रोखून ठेवेल. परंतु त्यानंतर काय फलंदाजी केली दत्ता धुरीची, एक स्फोटक फलंदाजी. त्यात 3 उत्तुंग षटकार, 2 चौकार आणि
त्या चौकारांच्या आणि षटकारांच्या मदतीनं दत्ताधुरीच्या त्या खेळीच्या जोरावरती फ्रेंडशिप रायडर मातोंड संघानं निर्धारित 6 षटकात तब्बल 58 धावा जमवल्यात. 58 धावा जमवल्यात. एखादी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीनं त्यांच्याकडे असलेली गोलंदाजी, त्यांच्या कोट्यामध्ये असलेली गोलंदाजी, त्यांना आत्मविश्वास देणारी ही धावसंख्या उभारण्यात अंतिम क्षणामध्ये रुपेश तांडेल आणि आबा जळवी यांच्या गोलंदाजीवरती प्रहार करत तब्बल 58 धावांचा पल्ला गाठण्यात यश संपादन करतोय तो फ्रेंडशिप रायडर्स मातोंडचा संघ. 59 धावांचं उद्दिष्ट, 59 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करायला लागेल तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. या 59 उद्दिष्टांचा पाठलाग कशा रीतीने करतोय राजाराम वॉरियर्स तळवडेचा संघ, तर दुसऱ्या बाजूने फ्रेंडशिप रायडर्स मातोंडचा संघ या 59 धावा काढण्यापासून रोखत आपलं या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्षात बदल होतोय. आमचे साथी समालोचक महेश डोंगरे यांना मी विनंती करतो आणि या सामन्यातून मी स्वतः गुरु चिटणीस काही वेळा करता तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. यानंतर सामना होतो या मैदानावर भार्गवी ब्लास्टर्स वर्सेस आरोंदा. दोन्ही संघ संघनायक आपल्याला पहिला पुकार येतोय. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. या सामन्यानंतर सामना होईल भार्गवी ब्लास्टर्स वेंगुर्ला वर्सेस आरोंदा. दोन्ही संघ संघनायक आपल्याला पहिला पुकार येतोय. SDCA आरोंदा संघाला आणि भार्गवी ब्लास्टर्स वेंगुर्ला संघाला दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार येतोय. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. धन्यवाद गुरु. जीतने के लिए 59 रनों की जरूरत. सभी दर्शकों का, सभी क्रिकेट प्रेमियों का मैं यहां पर कमेंट्री कक्ष की ओर से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. मेरे सहयोगी कमेंट्रेटर यहां पर योगेश परब, जय भोसले, गुरु चिटनीस, राजा सामंत, सचिन सावंत, दीपक परब, योगेश परब, इनकी ओर से मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. नगराध्यक्ष चषक 2021 सीजन 1 सावंतवाड़ी के जिमखाना मैदान पर आज से शुरू हुआ. ये आज का टूर्नामेंट का पहला दिन है. अंपायर का मैच शुरू होने का इशारा यहां पर आ रहा है. तीसरा मुकाबला आज के दिन का. गेंदबाज है गौरव गड़ेकर और ओपनिंग जोड़ी मैदान पर दिखाई देते हुए स्ट्राइक पर प्रकाश, नॉन स्ट्राइक पर रुपेश. लास्ट शॉट बहुत ही एक्स्ट्रा कवर ड्राइव. इस बार फील्डर के पास कोई मौका नहीं. गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. में से खेल दिया इस गेंद को. फील्डर के पास कोई मौका नहीं. गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. बीच बीच में मैं आपको इंटरनेशनल क्रिकेट की बेर ले चलूंगा. पहले ओवर की एक गेंद खत्म हो चुकी है. इस बार यॉर्क लेन यह गेंद शॉर्ट मिड विकेट पर खतरा हो सकता है. डायरेक्ट थ्रो यहां पर लगती. निश्चित रूप से तीसरे अंपायर का डिसीजन लेना पड़ता. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में दिखाई देते हुए इस 1 रन की सहायता से प्रकाश पहुंचे अपने 5 के स्कोर पर. टीम का स्कोर कुल मिलाकर 5 रन बिना किसी नुकसान के साथ, बगैर कोई विकेट खोए. रुपेश तांडेल जिन्होंने पहले मैच में मैन ऑफ द मैच का इनाम जीता था, 44 रनों की पारी खेली थी. उपयोगी बहुमूल्य पारी अपनी टीम के लिए. लंबा रन अप यहां पर गेंदबाज का सबनिस वाडा एन की ओर से. गौरव
इस बार इसे खेल दिया, फिर से एक बार एक्स्ट्रा कवर के रूप में यहाँ पर फील्डर जब तक गेंद को फील्ड करते, 1 रन देने का मौका था यहाँ पर रूपेश के पास। 1 रन की सहायता से रूपेश अपने निजी स्कोर के पहुंचे 1 रन। प्रकाश खेल रहे हैं 5 रन बनाकर, टीम का स्कोर कुल मिलाकर 6 रन। जैसे कि मैंने आपको कहा कि जीतने के लिए 59 रनों की जरूरत है 36 गेंदों में। सावंतवाड़ी का जिमखाना मैदान ये पूरे सिंधुदुर्ग जिले में पॉपुलर मैदान। लाजवाब स्ट्रोक, इस बार बैट का बाहरी किनारा लगा, गेंद चली गई शॉर्ट थर्ड मैन पर, सर्कल के अंदर गेंद को रोका गया फील्डर द्वारा। जब तक फील्डर गेंद को फील्ड करते उठाते, 1 रन देने का मौका था प्रकाश के पास। 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव होता हुआ 7 रन। स्कोरर की जानकारी देते हुए मेरे बाएं बाजू में बैठे हुए सचिन सावंत और अमोल केसरकर मुख्य स्कोरर की भूमिका संभालते हुए यहाँ पर कमेंट्री के अंदर। अगली गेंद गौरव की राइट आर्म ओवर द विकेट। इस बार इसे ड्राइव कर दिया, गेंद चली गई कवर के क्षेत्र में, 1 रन पूरा किया जब तक गेंद को फील्ड करते फील्डर। 1 रन के साथ स्कोर में बदलाव होता हुआ 8 रन पर स्कोर पहुंचता हुआ पहला ओवर शुरू है। आज इस टूर्नामेंट का उद्घाटन हुआ था भाजपा के प्रदेश सचिव माजी खासदार डॉक्टर नीलेश जी राणे, जिनके शुभ हस्ते इस बार यॉर्क लगी गेंद चले गई मिड ऑफ पर, डायरेक्ट हिट अगर लग जाते, लेकिन अपने क्रीज में पहुंच चुके प्रकाश। बहुत ही अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी, अच्छा कॉल अपने पार्टनर रुपेश को, तेजी के साथ 1 रन पूरा किया। 1 रन के साथ यहां पर गौरव की बॉलिंग का विश्लेषण, 1 ओवर कोई मेडन नहीं, 9 रन कोई विकेट नहीं। अब इक्वेशन ऐसा रह चुका है, बची है गेंदें यहां पर 30 गेंदें बची है। जीतने के लिए कुल मिलाकर अभी भी 50 रनों की जरूरत। क्रिकेट ऐसा खेल है कि आखिरी ओवर के आखिरी गेंद तक आप भाकित नहीं कर सकते। 30 गेंदों में 50 रन चाहिए जब तक रुपेश तांडेल मैदान पर है, क्योंकि इस सीजन में रुपेश तांडेल काफी अच्छे फॉर्म में दिखाई दे रहे हैं। जहां जहां कनकौली साइड में, मालवन साइड में, कसाल साइड में जो टूर्नामेंट होते हैं, 20-25 हजार के टूर्नामेंट, 50 हजार के टूर्नामेंट, उस हर एक टूर्नामेंट में मेरे ख्याल से रुपेश तांडेल मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज रह चुके हैं। बेस्ट बल्लेबाज का इनाम भी उनको मिल चुका है। गेंदबाज है ओंकार तावड़े, बाएं हाथ के गेंदबाज यहां पर, जिनके हाथ में कप्तान ने गेंद सौंप दी है। मुख्य अंपायर का काम यहां पर संभाल रहे हैं। चारों अंपायर हमारे रत्नागिरी के हैं, जिन्होंने वेंगुर्ला में छत्रपति चषक जो ट्रॉफी हुई थी, उस टूर्नामेंट में अच्छी अंपायरिंग वहां पर देखने को मिली थी। यही अंपायर थे वो। दूसरी ओवर की पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, इसे खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। जब तक फील्डर गेंद को फील्ड करते, 1 रन देने का मौका था बल्लेबाज प्रकाश के पास। अंपायर की जानकारी देते हुए यहां पर रमित सोलकर और उनका साथ देते हुए तन्मय पाटिल, और दूसरे जो 2 अंपायर है वैभव सावंत और अजमान सैयद। दूसरी ओवर की 1 गेंद हो चुकी है, स्कोरबोर्ड पर डबल फिगर में स्कोर बढ़ता हुआ 10 रन बिना किसी नुकसान के साथ। आगे आकर इसे खेल दिया गली के क्षेत्र में, गेंद जाती हुई यहां पर, जब तक फील्डर गेंद को फील्ड करते, 1 रन देने का मौका था बल्लेबाज रुपेश के पास। 1 रन के साथ 11 पर स्कोर बढ़ता हुआ, 11 रन बिना किसी नुकसान के साथ। शुरू जो मुकाबला है राजाराम वॉरियर्स तड़ौड़े वर्सेस फ्रेंडशिप 11 मातोड़। बैकफुट पर गए, कट कर दिया, गेंद जाती यहां पर वाइड ईस्ट थर्ड मैन बाउंड्री पर। जब तक फील्डर गेंद को फील्ड करते, 1 बाउंस थ्रो करते विकेट कीपर गोपाल भट्टा के हाथ में, 1 रन देने का मौका था प्रकाश के पास। 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव होता हुआ 12 पर पहुंचता हुआ, इक्के दुक्के की सहायता से ये दोनों बल्लेबाज अपनी टीम के स्कोर को आगे बढ़ा रहे हैं।
इस बार आगे आकर फ्रंट फुट ड्राइव से खेल दिया, गेंद चली गई वहां पर गली के क्षेत्र में। जब तक फील्डर गेंद को फील्ड करते उठाते, एक रन देने का मौका था रुपेश तांडेल के पास। एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर पहुंचता हुआ। राइट हैंडेड और लेफ्ट हैंडेड कॉम्बिनेशन काफी अच्छी तरह से चलता हुआ राजाराम वॉरियर्स तड़ौड़े टीम का। बैकफुट पर गए, पहले खेलने की कोशिश, गेंद चली गई शॉर्ट कवर के क्षेत्र में, लेकिन अमेयर यहां पर थोड़े से डीप खड़े थे, इसलिए इस कैच को नहीं ले पाए। सेफ शॉट यहां पर जिसको कहा जाता है। एक रन की सहायता से स्कोर में बदलाव होता हुआ बिना किसी नुकसान के साथ 14 रन 59 रनों का पीछा करते हुए लॉफ्टेड शॉट, यहां पर गेंद चली गई एक्स्ट्रा कवर की दिशा में। फील्डर गेंद के पीछे है, मेरे ख्याल से दत्ता धुरी। गौरव गड़ेकर जो कि फील्डर थे, कैच लेने में सफल तो नहीं हुए। 2 रन पूरे किए इस गेंद के ऊपर। 2 रन की सहायता से इस टीम का स्कोर में बदला होता हुआ 16 रन बिना किसी नुकसान के साथ। अगला जो मुकाबला होने वाला है आरोंदा 11 एसबीडीए ग्रुप आरोंदा वर्सेस भार्गवी ब्लास्टर वेंगुर्ला। आपके टीम के कप्तान के लिए आखिरी कॉल है। हमारी आवाज आपके कानों तक अगर पहुंचती है तो जल्दी से जल्दी टॉस करने के लिए कमेंट्री बॉक्स के सामने आए। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर के समाप्ति के बाद 16 रन स्कोर बोर्ड पर दिखाई देते हुए 59 रनों का पीछा करते हुए। तो मैंने आपको कहा था कि बीच बीच में मैं आपको इंटरनेशनल क्रिकेट के भी ले चलूंगा। कल गुरुवार का दिन है 25 फरवरी। कल आपको डुनेडिन के मैदान पर कीवीज और ऑस्ट्रेलिया के बीच में चैपेल हैडली का T20 का दूसरा मुकाबला देखने का मौका मिलेगा। मैच आप देख सकते हैं सुबह 11:30 से। और आज दूसरी तरफ देखा जाए तो डे नाइट मुकाबला शुरू है। टेस्ट मैच अहमदाबाद में भारत और इंग्लैंड के बीच में। तीसरे ओवर की पहली गेंद, फुल टॉस गेंद, लेकिन लेग स्टंप के बाहर थोड़ी सी गेंद। अंपायर के मन में कोई संदेह नहीं, वाइड करार दिया इस गेंद को। बहुत ही अच्छी विकेट कीपिंग, विकेट के पीछे होते हुए गोपाल बटा। एक अतिरिक्त रन संख्या के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन बिना किसी नुकसान के साथ बगैर कोई विकेट खोए 59 रनों का पीछा करते हुए। बहुत ही अच्छा स्ट्रोक। इस बार गेंद जाती है पर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। फील्डर मेरे ख्याल से मोने जो कि फील्डर है, जब तक गेंद को फील्ड करते उठाते बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो, लेकिन बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। तेजी के साथ 1 रन पूरा किया। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन। 18 रन बिना किसी नुकसान के साथ बगैर कोई विकेट खोए राजाराम वॉरियर्स तड़ौड़े टीम का स्कोर। जिस तरह से बाएं हाथ के बल्लेबाज क्रीज पर आए, थोड़ी सी फील्डिंग में बदलाव दिखाई देता हुआ। ये देखिए दोनों टीम के कप्तान आ चुके हैं, पपन साळगावकर और गणेश कुबल। पाउलू और ये इस बार यहाँ स्वीप करने की कोशिश अपील हुई अंपायर के पास, लेकिन अंपायर का इशारा लेग बाय का आता हुआ। अतिरिक्त रन संख्या के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता जा रहा है 19 रन। अगले मैच का टॉस होगा पाउलू के द्वारा। पाउलू आप नीचे जाइए और अगले मैच का टॉस कीजिए। पाउलू डिसोजा। इस बार थोड़ी सी उछाल दी इस गेंद में। यहां पर पॉइंट के फील्डर हमें रेड कर गेंद के पीछे, लेकिन कैच लेने में तो कामयाब नहीं हुए। नतीजा आपके सामने 2 रन बल्लेबाज प्रकाश पाटिल ने यहां पर पूरे किए। 2 रन की सहायता से टीम का स्कोर में बदलाव होता हुआ 21 रन बिना किसी नुकसान के साथ। पहली ओवर की पहली गेंद पर चौका लगाया था, उसके बाद में चौका नहीं बैठा है। देखेंगे क्या होता है इस ओवर में। लाजवाब स्ट्रोक, ये देखिए गेंद चली गई डीप लॉन्ग बाउंड्री के ऊपर से, आउट। यहां पर बाउंड्री लाइन के नजदीक यहां पर इस कैच को ले लिया। लाजवाब फील्डिंग और
प्रकाश जो कि बल्लेबाज थे वो आउट होकर पेवेलियन वापस लौटते हुए, फील्डर ने जो कैच लिया था उस फील्डर का नाम है भाव परब। बहुत ही अच्छी कैच यहां पर डीसी हुए। एसबीडीए आरोंदा टीम ने अगले मैच का टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। पपन साळगावकर जो कि टीम के कप्तान है आरोंदा टीम के, जिन्होंने पहला मुकाबला जीता है। नए बल्लेबाज जा रहे हैं सोनू कानड़े, जो कि मानगांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी। सोनू कानड़े पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी की थी। टीम मैनेजमेंट चाहती है कि आज सोनू का बल्ला चले और अच्छी तरह से साथ दे वहां पर रुपेश तांडेल का। पिछले मुकाबले में इन दोनों बल्लेबाजों ने अपनी टीम के लिए अच्छी बल्लेबाजी का योगदान दिया था। उसी तरह से आशा करते टीम मैनेजमेंट। कड़ी धूप है आज सावंतवाड़ी में, आपको मालूम होगा कि पिछले 2 दिन हल्की सी बूंदाबांदी हुई थी, लेकिन शुक्रगुजार यहां पर आज अगले 4 दिनों में तो बूंदाबांदी नहीं होगी, बारिश नहीं होगी। नए बल्लेबाज सोनू कानड़े स्ट्राइक एंड पर दिखाई देते हुए। 1 डाउन बल्लेबाज गौरव सावंत कमेंट्री बॉक्स से आगे गुजरते हुए। गौरव सावंत जो कि टेनिस क्रिकेट डॉट लाइव यहां पर उनके साथ है, यहां पर देखने का मौका हर एक दर्शक को घर में बैठकर आप देख सकते हैं। सोनू कानड़े सामना करेंगे अगली गेंद का। लंबा रन अप गेंदबाज का, सबने स्वाड़ा इनकी ओर से। और ये देखिए रिवर्स से पहले गेंद पर आते आते गेंद चली गया पर गली के क्षेत्र में। फील्डर ने गेंद को फील्ड किया अमेया ने और अपना खाता खोला यहां पर सोनू कानड़े ने। 1 रन की सहायता से सोनू पहुंचे अपने व्यक्तिगत 1 के स्कोर पर। टीम का स्कोर 22 रन 1 विकेट पर। 59 रनों का पीछा करते हुए तीसरा ओवर चल रहा है। इस ओवर के बाद भी 3 ओवरों का खेल शेष रहेगा। कांटे की टक्कर इस मैच को देखने को जरूर मिलेगी आपको। इस बार यॉर्क लेन की गेंद यहां पर फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया गेंदबाज ने। बहुत ही अच्छी गेंदबाजी होने कहने चाहिए। ओवर भी समाप्त हुआ यहां पर गेंदबाज गौरव का। एक सफल ओवर कहा तो गलत नहीं होगा। इस ओवर में उन्होंने 1 विकेट भी लिया है। तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के समाप्ति के बाद 59 रनों का पीछा करते हुए 23 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। बचे ही यहां पर 18 गेंदें। 36 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। अभी भी 18 गेंदें 36 रन, यानी कि हर एक ओवर के पीछे 12 रन चाहिए। क्या यह पीछा करती है यहां पर राजाराम तलवड़े की टीम सफल होती है या नहीं, या उनको ये 36 रन निकालने में यहां पर रोकते हैं यहां पर फील्डिंग करने वाली टीम मातोन की टीम। यह बताने के लिए आ रहे हैं मेरे सहयोगी कमेंटेटर वेंगुर्ला से बिलोंग करते, जिनका नाम है योगेश धन्यवाद महेश डोंगरे। पहिल्या 3 षटकांचा 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलकावर 23 धावा या धावफलकावर। गोलंदाज सज्ज होतोय ओमकार तावडे। खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। शप्पल जायचंय डीप मिड विकेटला फटका टोलवायचा हा इरादा प्रथमतः रुपेश तांडेलचा। एका हाताने आपल्या राजाराम वॉरियर्स तावडे संघासाठी जो पावनखिंड लढवतो या मैदानावर, तर दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्याची गोलंदाजी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याला भेदक गोलंदाजी संबोधण्यात येते। भेदक गोलंदाजी प्राप्त होते। जमिनीलगतचा बिदुलंद कार्पेट पद्धतीचा फटका सुवास येतोय आमच्या स्क्रीनवर। चेंडूची भरती करतोय सुंदर पैकी पुन्हा एकदा या ठिकाणी गोपाळ भट्टाची पाहायला मिळते। एका बाजूने राजाराम वॉरियर्स प्रत्येक धाबी लाख मोलाची धाव ती कशाशीने घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुंदर पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। तो 59 धावांचा पाठलाग करत असताना तर सांघिक धावफलक पावशतकी खेळीवर मात्र पाहायला मिळतोय। तो 25 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात। मगासच्या सामन्यामध्ये रुपेश तांडेलने एका हाती झुंज लढवली। रुपेश तांडेल नावाचं वादळ या मैदानावर घोंगावलं। एका बाजूने राजाराम वॉरियर्स संघाचं प्रतिनिधित्व करत असताना रन मशीन म्हणून संबोधली गेली, तो रुपेश तांडेल स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय। कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं ओमकार तावडे गोलंदाजी मार्कवर। सुंदर फटका टोलवला जातोय। देखण्याला फटका आल्यानंतर विकेटची आठवण करून देणार फटका। टाळ्यांचा आवाज करणारा फटका तब्बल चौकारासाठी गणला जात। या 4 धावांना सांघिक धावफलक मात्र पुढे सरकला गेला। 29 धावा या धावफलकावर।
चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेबाहेर टोलवायचा या महत्वाच्या आकांक्षाने या मैदानावर सुंदर खेळाचं प्रदर्शन करावं. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर गोपाळ भट्टा प्रतिनिधित्व करतोय. तर प्रतिस्पर्धी संघाला मात्र एक चक्रव्यूह रचत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला एक जखडून ठेवणारी गोलंदाजी करावी, हा मात्र कानमंत्र येतोय आपल्या गोलंदाजांना. हलक्या हाताने घेऊन काढतोय, नो मॅच त्यामुळे चेंडू बिसवला जातोय, स्क्रीनवर क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची भरती करतोय, स्ट्रायकर एंडकडनं सोनू खानाडे या ठिकाणी मात्र नकार देतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र पुढे सरकला गेला. धावफलकावर 30 विकेटतोय, धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 59 धावांचा पाठलाग करत असताना सुंदर खेळाचं प्रदर्शन एका बाजूनं राजाराम वॉरियर्स तळवडे संघ करतोय, तर दुसऱ्या बाजूनं चक्रव्यूह रचला जातोय. कारण जोपर्यंत रुपेश टँडेल मैदानामध्ये एका बाजूनं पावनखिंड लढवतोय, तर दुसऱ्या बाजूनं अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल ती मात्र फ्रेंडशिप रायडर माटोण संघाला. चाणक्य नटलेला कर्णधार या मैदानावर कर्णधार पदी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. दुसऱ्या बाजूने दत्ता धुरीचे एक विस्फोटक फलंदाजी, रिहर्सिपचे उत्तुंग गोलंदाजीचे 2 षटकार, आडव्या बॅटनं पटका टोलवा इरादा, टप्पा पडला चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावर होते. ऑफसाइडचा चेंडू ऑन साइडला डीप पाहिजे देखील टोलवा चौकारासाठी गणबावा हा चेंडू व इरादा प्रथमतः आल्या सोनू चौथा प्रयत्न राहतोय. निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावर होते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे फटके टोलवावे, फटका बसला तोय, गोलंदाज स्वतः तोय, जेल सुटलं जात आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, पण झेल सुटला जातोय आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर जवळजवळ तो प्रतिस्पर्धी संघाचा हा चेंडू मात्र तारणार ठरला होता. तो तब्बल 2 धावा बहाल करतोय आणि संभाव्य धावसंख्येला चालना प्राप्त करणारी धावसंख्या धावफलकावर मात्र पुढे सरकली गेली. 32 धावा धावफलकावर 59 धावांचा पाठलाग करत असताना भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ते मात्र नगराध्यक्ष चषक सावंतवाडी 2021 च्या माध्यमातून आजचा पहिला दिवस या मैदानावर सन्माननीय सच्चिदानंद परब उर्फ संजू परब मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या वतीनं भव्य दिव्य अशी मोठी स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच मोठे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. या मैदानावर भव्य दिव्य असं पटांगण, जिमखाना मैदान लढत चालली या 2 संघांच्या वतीनं. उर्वरितच्या अजून 12 चेंडूंचा एक खेळ बाकी. सांघिक धावफलकावर 32 धावा 59 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरितच्या 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. एका बाजूनं 62 धावांचा पाठलाग सहजासहजी केला तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघानं, तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाज सज्ज होतोय दोडामार्गचा खेळाडू ज्यानं बऱ्याच स्पर्धेमध्ये मात्र आपलं वर्चस्व गाजवलंय. कलात्मक गुणानं एक अष्टपैलू खेळाडू नटलेला कॉमेंट्री बॉक्स शाहींकडनं सुहास सावंत सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स शाहींकडनं. हल्लीची एक स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये त्यानं 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोलावले. तर आज मात्र एक जबाबदारी महत्वाची येते, ती गोलंदाजी मारतो. गोलंदाज सज्ज होतोय तो सुहास सावंत. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता आणि स्ट्रायकर एंड फलंदाज सज्ज होतोय रन मशीन रुपेश टँडेल. आडव्या बॅटनं सुंदर पद्धतीचा फटका टोलावला जातो. क्षेत्ररक्षक दत्ता दोरे सुंदर चेंडूची भरती करतो. एकेरी धावसंख्या गणली जाते. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला तो 33 धावा धावफलकावर. वेळ बदलली, समीकरण बदललं गेलं. मैदानावर उर्वरितच्या 11 चेंडूंचा एक खेळ बाकी. 11 चेंडू विजयासाठी 26 धावा असूनही मात्र पाहिजेत नाही. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला 59 धावांचा पाठलाग करत असताना एका बाजूने चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेवर पाठवायचा आहे. माणगाव पंचवर्षीतला खेळाडू या मैदानावर खेळतोय तो सोनू मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाज सुहास निर्णायक षटक घेऊन उर्वरितच्या असून 5 चेंडूंचा एक खेळ बाकी. स्लो रन पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फटका बसला जातोय. क्षेत्ररक्षक चूक करतायत या ठिकाणी आणि चुकीचा परिणाम गोपाळ भट्टा थोडासा नाराज होतोय आणि दुहेरी धावसंख्येमध्ये धावफलक मात्र बधारला जातोय तो. 35 धावा या धावफलकावर. धावा या कशा योगोत या धावा लाख मोलाच्या ठरतील. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला 59 धावांचा पल्ला गाठत असताना तर दुसऱ्या बाजूने सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र फ्रेंडशिप रायडर माटोण संघाची. पण क्षेत्ररक्षक कुठेतरी साथ देत नाहीत गोलंदाजांना. गोपाळ भट्टा नाराज होतोय. एका बाजूने नौके खेळाडू, एका बाजूने अनुभवी खेळाडू अशी लढत या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा या मैदानावर रंगतोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळला येतोय चंदू लगतचा बिदुलंत कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक येतोय वाक्यांना सुखी फेक करतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेची तमाम षटकं समाप्त करणारी फेक तब्बल 1 धावसंख्या गणली जात या 1 धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला 36 धावा धावफलकावर 59 धावांचा पाठलाग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचा निम्म्या चेंडूंच्या षटकातील झाला खेळ समाप्त उर्वरित असूनही निम्म्या चेंडूंचा हे खेळ बाकी एका दुसरा मोठ्या फटक्याच्या शोधात या ठिकाणी पाहायला मिळतोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघ तर एका दुसऱ्या मोठ्या फटक्यांपासून वाचवायचा मात्र विजयासाठी ते फ्रेंडशिप रायडर माटोल संघाला ही रणनीती या रणनीतीत दोन संघ लढत करतायत एका बाजूने दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला तर अति महत्वाचा हा सामना या स्पर्धेच्या माध्यमातून साखळी फेरीतला तिसरा सामना रंगतो या मैदानावर आडव्या बॅटनं फटका डोलावला जातोय नो मॅच त्यामुळे चेंडू विसरला जातोय आणि ऐन मोक्याच्या क्षणी मात्र ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउन्स सीमारेषेबाहेर चौकारासाठी आणि चौकाराला केला जातोय सुवास स्वागत आणि सांघिक धावफलकावर मात्र मजल मारतोय धावा या धावफलकावर पुन्हा एकदा शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू उंच पटका टोलवला जातोय क्षेत्ररक्षक सेबॅड आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय आणि ज्या रुपेश टंडेलसाठी रक्षक सापळा लावला होता त्या रक्षक सापळ्यामध्ये चेंडू त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे बॅटलाच लागत नाही त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जातात आत्मघातकी फटका टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल राहिला आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेअखेरीस 5 षटकांचा 30 चेंडूंचा झाला खेळ समाप्त सांघिक धावफलकावर 59 धावांचा पाठलाग करत असताना 40 धावा या धावफलकावर येणाऱ्या जो अंतिम षटकाचा हे खेळ बघे आणि अंतिम षटकासाठी जे समीकरण होतं 12 चेंडू 27 धावा आणि त्यानंतर सुंदर गोलंदाजी एका महान कडेला त्यांना डगआउटचा रस्ता गाठावा लागला झेलबदच्या स्वरूपात ती सुहास सावंतची आली गोलंदाजी संपुष्टात आणि अंतिम षटक स्वतः गोलंदाज येतोय तो आपल्या स्क्रीनवर ज्यानं या आपल्या 59 धावांसाठी जे योगदान दिले आपल्या संघासाठी तो फ्रेंडशिप रायडर संघाचा संघ मालक या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल तो दत्तादुरी सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कंडम स्ट्रायकर एंडला डाव्या हाताचा फलंदाज सुजय कारण सुजयकडे क्षमता आहे विस्फोटक फलंदाजच्या नामानं त्याला संबोधलं तर दुसऱ्या बाजूने सोनू सज्ज होतोय 6 चेंडू विजयासाठी 19 धावांची असून आवश्यकता 59 धावांचा पाठलाग करत असताना 40 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्रायकर एंडला सुजय नॉन स्ट्रायकर एंडला सोनू आणि महत्वाचं षटक एका बाजूने विजयाचा चेंडा आपल्या बाजूने फडकवावा या इराद्यानं हे 2 संघ या मैदानावर लढत करतायत दुपारच्या सत्रात कडकेच्या उन्हात कडक चालू असलेला हा सामना 2 संघांच्या बाजूने पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला सुजय एका बाजूने गोपाळ भट्ट नेतृत्व करतो या मैदानावर पहिला चेंडू शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू घटनाला गबस्ती घालणारा फटका तब्बल 1.5 विकेटला षटकारासाठी जातोय ठीक आहे
ज्यावेळी सुजयनं मैदानामध्ये पाऊल टाकली त्यावेळेस म्हटलं होतं सुजय एक 20 फलंदाज आणि त्यानं 20 फलंदाजी म्हणून मला का संबोधलं होतं याचं उदाहरण गेल्या मैदानात प्रात्यक्षिकरित्या षटकारानं दाखवलंय. ते मात्र सुंदर फटका टोलवला जातोय. पुन्हा एकदा फटका बसला जातोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू मोठा फटका टोलवा सेबॅग आमच्या स्क्रीनवर लॉग ऑनला गौरव गडेकर स्क्रीनवर येतोय. जेलबादच्या स्वरूपात मात्र माघारी परतावं लागतं. एका षटकारानं त्यांना जिवंतपणाची निशाणी दाखवली होती. राजाराम मोरे एवढे संघाला तो 20 फलंदाज सुजय माघारी परतला. अजूनही मात्र जय बसले राजाराम मोरे संघामध्ये एक फलंदाज आहे तो म्हणजे किरा. एका बाजूनं सुनील मालवणकर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्याच्याकडे क्षमता आहे. दुसऱ्या बाजूनं आवाज अणवी दिसतोय. रणनीती लागते. अंतिम क्षणी मात्र गोल फलंदाज जातोय मैदानामध्ये. अक्षय कदम मैदानामध्ये पावलं टाकतोय. समीकरण बदललं गेलं. 6 चेंडू 19 धावांची होते ही आवश्यकता. दुसऱ्या चेंडूवर गडी माघारी परतला. सांघिक धावफलक स्थिरावला गेला 46 धावा धावफलकावर. विजयासाठी 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. यानंतर सामना रंगेल या मैदानावर. SBDA स्पोर्ट आरोंदा वर्सेस भरगावी ब्लास्टर्स वेंगुर्ला या दोन संघांच्या वतीनं SBDA स्पोर्ट आरोंदा संघ नाणेफेक विजयतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. सामन्याकडे वळूया आपण. मैदानात वळूया. सुंदर एका पहिला चेंडू खराब चेंडू. त्या चेंडूला मात्र पुरेपूर उत्तर देतोय. षटकासाठी डीप मिड विकेटला सुंदर फटका आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याच पद्धतीचा चेंडू थोडासा लालसा येणारा चेंडू मात्र प्रतिस्पर्धी संघाचा तारणा टळतोय. झेलबादच्या स्वरूपात सुजय माघारी परतला. स्ट्राइक एंडला सोनू आडव्या बॅटनं फटका टोलवतोय. जमनी लगतचा डीप मिड विकेट कडनं रोहन दोन स्क्रीनवर येतोय. चित्त्याच्या वेगानं वाकांड्याचं फेक करतोय आणि जोखमीची धाव घेताना मात्र आत्मघातकी प्रयोगात मात्र आपल्या पॉपिंग क्रीज पासून दूर राहतोय. तो सोनू माघारी परततोय. तो मात्र धावचीच्या स्वरूपात डिझाईन. जिल्ह्यातील 20 फलंदाज म्हणून ज्याला संबोधलं जातंय. सण आपल्या नाबाबर बरीच किताब कोरले. उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, त्याला हुकमे सारखी फलंदाजी करून बऱ्याचदा रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असो व्यावसायिक खेळाडू या नावानं त्याला संबोधलं जातं. तो सुनील मालवणकर या मैदानावर फलंदाजीसाठी पावलं टाकतोय. समीकरण बदललं गेलं. उर्वरितचे असून 3 चेंडूंचा एक खेळ बाकी. सांघिक धावफलकात धावफलकावर 47 धावा आणि विजयासाठी 12 धावांची असणे आवश्यकता. मोठा फटका आल्या टोलबोहा इरादा बॅटच्या पट्ट्यात देत नाही. चेंडू एकेरी धावसंख्येसाठी गणला जातोय. एका बाजूने अक्षय कदमकडे जबाबदारी येते. वाटलं होतं जय हा सामना जो 62 धावांचा पाठलाग सहजासहजी राजाराम मोरे तळवडे संघानं सहज केला होता. हा सामना उद्या सहज 5 षटकांमध्ये समाप्त करतोय की काय. पण चाणक्य नटलेल्या कर्णधाराच्या मात्र रणभूमिकेत या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवणारी गोलंदाजी, टेनिस क्रिकेटच्या मध्ये त्याला निशब्द करणारी गोलंदाजी संबोधली गेली. ती निशब्द करणारी गोलंदाजी प्राप्त केली गोलंदाजानं. सामना अजून समाप्त झालेला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू जवळ डीप मिड विकेटला घातलेला गबसते घालतोय आणि सुंदर फटका डोलावला जातोय तो षटकारासाठी डीजे. चेंडू 11 धावांची आवश्यकता होते. समीकरण बदललं गेलं तर 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता आणि सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर खेळण्यात येईल याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. दोन्ही संघांच्या बाजूने विजयाचा चेंडू घेऊन दत्ता दोरी सज्ज होतोय. मोठा फटका टोलवला जातोय. गगनाला गबस्ती घालणारा फटका डीप स्क्वेअर लेगला मात्र फटका बसला जातोय. ताकद अपूर्ण
पण आत्मविश्वास जास्त असा फटका जो प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र फ्रेंडशिप रायडर माटोल संघासाठी हा फटका तारणहार ठरला होता. पण प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी अक्षय कदम नाराज होतोय. एक चेंडू 5 धावा असताना कुठेतरी लक फॅक्टर म्हणून त्याला संबोधलं गेलं. थोडासा गती परिवर्तनाचा पद्धतीचा चेंडू, पण फटका फसला जात मात्र माघारी परतावं लागतंय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा तिसरा सामना विजय होतोय तो मात्र फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ. सामना फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करत आपल्या संघाला 58 धावांपर्यंत घेऊन जात एक विस्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन. नाबाद 43 धावा ज्या फलंदाजाने कुठल्या तो दत्ता धुरी या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय. आणि मी भाजपचे सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांना विनंती करतोय या ठिकाणी या सामनावीराचा गौरव सामनावीर पुरस्कार देऊन करायचा आहे. या सामन्यातील सामनावीर दत्ता धुरी मॅन ऑफ द मॅच. 43 धावांची एक लाजवाब खेळी आणि शेवटच्या षटकात एक निर्णायक बळी मिळवतो तो म्हणजे दत्ता धुरी. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि सामन्यातील सामनावीर दत्ता धुरी. सोनेरी रह सकते थे, इसीलिए और पहले इनिंग में 4 ओवर स्कोर बहुत कम था, सब विकेट गए थे. लेकिन अच्छा हुआ, बैटिंग अच्छा हुआ और फील्डिंग भी अच्छा हुआ लड़के लोगों से. थैंक यू. लास्ट के 2 गेंदों में 11 रनों की जरूरत है. पहले गेंदों पे छक्का लगा, बाद में क्या था? दत्ता प्लीज. लेडीज एंड जेंटलमैन, दत्ता धुरी मैन फ्रॉम मातोड़. इरफान जी शेख जो कि हम जानते हैं, पहचानते हैं.